नमस्कार मंडळी, आपल्या विनोद वर्ल्ड चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण साजरी करणार आहोत आपल्या सर्वांच्या हृदयातील प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आणि या शिवजयंतीनिमित्त लहान लहान मुलांनी सादर केलेले मलखांब, शौर्य प्रदर्शन आणि देशभर भक्ती कार्यक्रम हे पाहून खरंच अंगावर काटा येतो. लहान वयात एवढा आत्मविश्वास, एवढं धाडस आणि महाराजांच्या प्रती एवढा अभिमान ही फक्त मुलं नाहीत, तर आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेत आहेत. मलखांब हा फक्त एक खेळ नाही, तो शक्ती, संतुलन, धैर्य आणि एकाग्रतेचा संगम आहे. लहान वयात एवढं कठीण प्रशिक्षण घेऊन ही मुलं जेव्हा काठीवर चढतात, फिरतात, संतुलन ठेवतात, तेव्हा खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे त्याची घोषणा आपण आता देणार आहोत. पुंडलिक वरदे हरी श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ महाराज की. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांनी शिवाजी महाराजांना अगदीच लहान वयात असल्यापासून विविध युद्धाचे धडे दिले. त्यामध्ये कुस्ती, भालाफेक, दांडपट्टा, तलवारबाजी यासारखे अनेक मर्दानी खेळ महाराजांना शिकवले. त्याचं एक प्राथमिक स्वरूपात तिथे महाराजांच्या गुरूंचा एक सन्मान करण्याचं एक प्रात्यक्षिक आम्ही इथे सादर करत आहोत. ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता महाराजांना त्यांचे गुरु दादोजी कोंडदेव प्रशिक्षण देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान वयात स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि आज ही मुलं त्यांच्या शौर्याची आठवण करून देत आहेत. महाराजांनी शिकवलं धैर्य, स्वाभिमान आणि देशप्रेम. काही मुलांनी तलवारबाजी, काहींना देशभक्ती नृत्य, तर काहींनी महाराजांचा पोशाख घालून पूर्ण वातावरणच भगवमय केलं. असं वाटत होतं जणू छोट्या शिवाजीची फौजच उभी आहे. हर 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 ओके डाव. आजच्या मोबाईलच्या युगात ही मुलं मैदानात घाम गळत आहेत, शरीर आणि मन दोन्ही मजबूत करत आहेत. खरंच त्यांचं आणि त्यांच्या पालकांचं कौतुक करायला हवं. जर आपल्या प्रत्येक मुलांमध्ये असा स्वाभिमान, शिस्त आणि संस्कार असतील तर भविष्यात भारत अजून शक्तिशाली होणार यात शंका नाही. महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. हे तोरण बांधत असताना महाराजांनी ज्या वेगवेगळ्या कलांचा आत्मपरीक्षण करून जे कला सादर केल्या होत्या, ज्या कलागुणांचं, युद्धाचं शिक्षण त्यांनी घेतलं होतं, ते प्रत्येक शिक्षण त्यांनी स्वतःपुरतंच न ठेवता केला होता. त्याचं एक छोटं प्रात्यक्षिक म्हणून इथे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता तुमच्या समोर स्वराज्यामधल्या, सह्याद्रीतल्या दरी खोऱ्यात, डोंगर कपाड्यात जे काही घनदाट जंगल होतं त्याचं एक प्राथमिक स्वरूपात सादरीकरण झालेलं. आणि या दाट जंगलात महाराजांचे मावळे सतत राहायचे. आणि या छोट्या वीरांना मनापासून सलाम. जय भवानी, जय शिवराय. तुम्हाला जर हा कार्यक्रम आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी विनोद वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
जय शिवराय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता ह्या दाट जंगलातून महाराजांचे मावळे समोर आलेले आहेत आणि युद्धासाठी ते सज्ज झालेले आहेत.